नमस्कार मित्रांनो, मुंबईकर आई चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत एक पारंपरिक आणि पौष्टिक रेसिपी, शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी। ही भाजी चवीला जितकी अप्रतिम आहे तितकीच ती आरोग्यासाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे। घरातल्या साध्या साहित्यातून आणि सोप्या पद्धतीने आपण ही गरमागरम आणि चमचमीत भाजी कशी बनवणार आहोत ते आपण बघणार आहोत। तर ह्याच्यासाठी आपण घेतलेल्या या शेवग्याच्या शेंगा आपण कापून घेतलेल्या आहेत। आता शेवग्याच्या शेंगा तुम्ही ह्या बघत आहात, ह्या अशा कापून घेतलेल्या आहेत, पण अजून त्याचे छोटे छोटे काप करून घ्यायचे आणि त्याच्यावरचे जी साल आहे ती आपल्याला काढायची। साल म्हणजे ती पूर्ण साल नाही काढायची, जेणेकरून आपला जो रस्सा आहे, रस्स्याचा अर्क त्या शेंगांमध्ये जाईल अशी आपल्याला ती साल काढायची आहे। नाहीतर आपण जर साल काढली तर त्या पूर्ण गुळगुळीत होतील आणि ते आपल्या रस्सा भाजीमध्ये मिक्स होऊन जाईल। तर आता तुम्ही बघत आहात, ही आपण पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे, दोन कप, आणि त्याच्यामध्ये हळद आणि मीठ टाकलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आपण आता शेंगा आपल्या बॉईल करून घेणार आहोत। त्या ह्याच्यामध्ये या तुम्ही बघत आहात आपण शेवग्याच्या शेंगा टाकलेल्या आहेत। तर ह्या शेंगा आपण 5 ते 10 मिनिटासाठी ह्याच्यामध्ये बॉईल करून घ्यायच्या। आता ह्या सर्व गोष्टी करता करता आपल्याला मल्टीटास्किंग करायचं आहे। त्यासाठी आपल्याला आता प्रिपरेशन पुढची करायची ती म्हणजे मसाल्यांची। तर मसाले आपण घेतलेले आहेत, अख्खा धनिया घेतलेला आहे, तुम्ही तुमच्यासमोर बघत आहात प्लेटमध्ये। त्यानंतर आपण घेतलेली आहे कोथिंबीर घेतलेली आहे, 10 ते 12 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत, आणि इकडे घेतलेले आपण 3 कापून घेतलेले कांदे आपण चिरून घेतलेले आहेत, आणि इकडे घेतलेले आहे टमाटर कापून घेतलेलं आहे, आणि इकडे खोबरं आणि अद्रक घेतलेलं आहे, जे की आलं आहे आपलं। आता हे सगळे इन्ग्रेडियंट्स आपण कढईमध्ये फ्राय करून घेणार आहे आणि हे आपण मिक्सर ग्राइंडरमध्ये टाकून ह्याचं वाटण तयार करणार आहोत। मसाल्यांमध्ये आपण घेतलेले आहे चिमूटभर जिरे, इकडे घेतलेला आहे मालवणी मसाला 1 चम्मच, त्याच्यानंतर घेतलेला आहे मीठ चवीनुसार, इकडे 1 चम्मच आपण घेतलेला आहे लाल मसाला रेड चिली पावडर, 1 चम्मच आहे हळद, आणि इकडे आहे कोथिंबीर। आणि शेवग्याच्या रस्सा भाजीमध्ये टाकण्यासाठी आपण घेतलेली आहे हरभऱ्याची डाळ। तर ही आपण 2 ते 3 तास आधी भिजत घातलेली, तर ही जाणार आहे आपल्या शेवग्याच्या शेंगाच्या रस्सा भाजीमध्ये। त्यासाठी आपण हा कांदा फ्राय करून घेणार आहोत। आता 1 बाय 1 त्यातल्या एक गोष्ट टाकायची। आता ह्याच्यानंतर आपण काय टाकणार आहे, शेंगा तुम्ही बघत आहात, हळद आणि मिठाच्या पाण्यात आपण उकळून घेतलेले आहेत। आता साईडला काढून घ्यायचं आहे। ओके, तर ह्याचा आपल्याला साईडला ठेवायचं आहे। आता कांद्याबरोबर आपण टाकलेलं आहे खोबरं, आता इथे धने ऍड करणार आहे। मस्तपैकी फ्राय करून घ्यायचे वाटणसाठी। तर 5 मिनिटांसाठी आपण भाजून घेणार आहोत। आपण लसूण ऍड केला, वाटणचा मसाला तयार आहे। आता हा आपण पटकन मिक्सरमध्ये काढून घेऊया आणि गार होऊ द्यायचा हा। तुम्ही बघू शकता आपलं मस्तपैकी वाटण तयार झालेलं आहे आपलं रस्सा भाजीमध्ये टाकण्यासाठी। आता एका वाटीमध्ये आपण वाटण काढून घेणार आहोत। आता आपण कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलेलं आहे। तर आता कढईमध्ये आपण टाकणार आहोत कढीपत्ता, तेल मस्त तडतडून तापलेलं आहे। आता काय टाकायचं आहे, आता ह्याच्यामध्ये ऍड होणार आहे मिरची पावडर, ओके। तर ह्याने आपल्याला कालवण्याला चांगला रंग येईल। लाल मिरची पावडर टाकायची, हे आहे मीठ चवीनुसार, हळद टेस्टनुसार,
सॉरी हळद घेतलेली आहे 1 चम्मच. त्याच्यानंतर आहे हा मालवणी मसाला 1 चम्मच. वाटण टाकून घेतलेलं आहे. वाटण आता मस्तपैकी फ्राय करून घेऊया. याच्यामध्ये सगळे मसाले मिक्स करून घ्यायचे. आता 5 मिनिटासाठी असं मिक्स करून घ्यायचे. फ्राय होऊ द्यायचा मसाला चांगला. आपल्या मसाल्याला चांगलं आता तेल सुटलेलं आहे. तर आता काय ऍड करायचं आहे याच्यात, आपण डाळ ऍड करायची. हे आपण डाळ भिजत घातलेली हरभऱ्याची चण्याची बोलू शकतो. तरी पहिले आता मिक्स करून घ्यायचे. मस्त सुगंध दरवळतो. मसाल्याने तर वेगळाच टेस्ट येतो. ओके, आता ह्याच्यामध्ये आपण शेवग्याच्या शेंगा टाकणार आहोत. या अशा आपल्या शेवग्याच्या शेंगा होत्या. हळद मिठाच्या पाण्यामध्ये आपण बॉईल करून घेतलेल्या. आता ह्याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे हे पाणी आणि शेवग्याच्या शेंगा. तर ज्या पाण्यामध्ये शेवग्याच्या शेंगा आपण बॉईल करायला टाकलेल्या तेच पाणी आपण जे हळद आणि मिठाचं पाणी होतं तेच पाणी आपण ह्याच्यामध्ये टाकून दिलंय. मस्तपैकी आपण शेंगा सोलून घेतलेल्या बॉईल करायला ठेवलेल्या साईडला, आणि आपण ह्या बाजूला एका साईडला मसाला फ्राय करून घेतला. त्याच्यामध्ये आता ह्या सर्व इन्ग्रेडियंट्स ऍड केलेले आहेत. म्हणजे स्टेप बाय स्टेप आपलं झालेलं आहे. आता ह्याला किती वेळ लागेल? नाही तरी 5 मिनिटं 5-6 मिनिटं. आता ह्याला चांगले 5 ते 6 मिनिटं आपण बॉईल होऊ द्यायचं आहे. रस्सा भाजी चांगला कट आलेला आहे, ग्लेज आलेला आहे आपल्या रस्सा भाजीला. आपल्या शेंगाच्या भाजीचं रस्सा भाजी आता मस्तपैकी तयार झालेली आहे. बॉईल आलेला आहे चांगला. तर आता हिला मस्त कट आलेला आहे. हा बरोबर. तर आई आता ह्याला आपण साईडला करून घेऊया आणि सर्विंग बोल मध्ये सर्व करून घेऊया. तर तुम्ही बघत आहात ही आपली डिश रेडी झालेली आहे. आता हिला सर्व करून घेऊया. तर ही आहे डिश. तर मित्रांनो, ही होती आपली झणझणीत शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी. मला खात्री आहे की ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल. ही भाजी घरी करून बघा आणि कशी झाली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या प्रेमामुळे आणि सपोर्टमुळे मी हे नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत आहे. तुम्ही देत असलेल्या प्रत्येक लाईक, शेअर आणि सबस्क्राईबमुळे मला खूप प्रोत्साहन मिळते. असेच आमच्या चॅनलला सपोर्ट करा. पुन्हा भेटू एका नवीन आणि हटके रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वयंपाक करत राहा आणि आनंदी राहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच आणखी रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला म्हणजे आपल्या चॅनलला मुंबई कराई चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.
आहे.